दुर्गा मातेला आपण पूजतो, पण आपल्या घरामध्ये दुर्गा आहेत. तुम्ही म्हणता आपल्या घरातल्या नवदुर्गा आहेत आपल्या घरात पण, आणि ह्या नवदुर्गा सुखाच्या राहिल्या पाहिजे. लक्षात घ्या, कोणत्या आहेत आपल्या घरात नवदुर्गा? आपल्या घरातल्या नवदुर्गा पहिली आहे आई, दुसरी आहे आजी, तिसरी आहे मावशी, चौथी आहे आत्या. बघा, चौथी आहे आत्या, त्यानंतर पाचवी आहे बहीण, सहावी आहे पत्नी, सातवी आहे मुलगी, आठवी आहे नाथ. अशा प्रकारच्या ह्या नवदुर्गा आहेत का, त्या सुखाच्या असल्या पाहिजे आपल्या घरातल्या. अहो महाराज, नाते समजा लय म्हणजे त्याला लय फार जन्म घ्यावा लागतो नाते समजायला. मग आता आमची सेवा जंगल मंगळी असं, हे तुळजापूरची तुकाई, हे तुळजापूरची तुकाई, मला दे वाडाभर गाई, मला दे वाडाभर गाई, तुला वाईट फाटली आयची भाई. थोडक्या तोंडाच्या मरायला पाहिजे. देवी पावलं रे तुला पोटासाठी दे नवी. हे जेजुरीच्या खंडेराया, हे जेजुरीच्या खंडेराया, मला दे वाडाभर मेंढ्या. मागत लय चांगलं, मला दे रे वाडाभर मेंढ्या, तुला वाईट पोपलं भरल्या. थोडक्या तोंडाच्या. देवाला असे नवस करतात का? असे नवस करून देव पावतो का? जंगल मंगळात भक्ती चालू आहे. काय जंगल मंगल? किती शास्त्र सांगितले तरी लोकांचे कान आणि डोळे उघडत नाही, माहिती? अरे बाबा, तुला माहिती का ह्या नवदुर्गा, ह्या नवदुर्गा कशा आहेत? कशा आहेत? ह्या नवदुर्गा सुरक्षित असल्या पाहिजे. म्हणून या नवदुर्गेसाठी जी आपल्या पोटामध्ये, आपण गर्भामध्ये जी मुलगी गर्भात आपण तिचा घात करतो, तिला गर्भात मारतो. लक्षात घ्या. अरे तिला येऊ द्या, जन्माला येऊ द्या. ती आजची नवदुर्गा आहे. अरे ती उद्या राष्ट्रपती होईल, पंतप्रधान होईल,
ती IAS अधिकारी होईल, पण आपण तिला जन्मताच मारतो. म्हणून ती बापाला आणि आईला विनंती करते, ती दुर्गा बापाला आणि आईला विनंती करते, आई मला जन्माला येऊ दे ग आई, मला नको ग आई, मी काय गुन्हा केला तुझा. बापाला विनंती करते, बाबा मला जन्माला घाला, काय गुन्हा आहे माझा. अरे मला जग पाहण्याच्या अगोदर तुम्ही मला जसं काही एखादं रोपट खुडून टाकतात तसं खुडता मला. म्हणून ती पोटातून विनंती करते. कुणाला? ती आई बापाला काय विनंती करते. सर्पिन असते ती अंडे देत जात असते, अंडे देत, आणि ते अंडे दिल्यानंतर येताना ती अंडे गिळत येते, खात येते, आपलेच अंडे खात येते. तशी ती आई त्या लेकराचा घात करते, म्हणून उपमा दिलेली. नका
सुरक्षित पाहिजे. पण आपण आपल्या दुर्गेला काही मुली हुशार पाहिजेत. आजकाल खूप काही घडतंय रामायण हे कडे. परंतु मुलगी जर हुशार असेल ना तर मुलाचाही टाप नाही महाराज. का? एक मुलगा रस्त्याने जात होता आणि जात असताना एका माडीवर मुलगी होती आणि त्या मुलाची नजर त्या माडीवर गेली. मुलगा मुलीला पाहत होता. उभा राहिल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलीनं त्या मुलाकडे बघितलं. काय की आपल्याकडे पाहत उभा आहे. पण मुलगी एवढी हुशार होती ना, तिनं शास्त्रातून उत्तर दिलं. त्याला काय सांगितलं? उत्तर काय दिलं? अरे दुसऱ्या, काय म्हणली मुलगी ऐका, अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतो ना, पण मी 5व्याची 6वी असल्यामुळं तू जरी 11वा डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलास तरी मी तुझी होणार नाही. काय उत्तर दिलं? नाही कळालं नाही का? बघा राशी किती आहेत? 12 राशी आहेत. 12. किती राशी आहेत? पहिली राशी आहे मेष, दुसरी आहे वृषभ, तिसरी आहे मिथुन, चौथी आहे कर्क, 5वी आहे सिंह, 6वी आहे कन्या, 7वी आहे तुळ, 8वी आहे धनु, 8वी आहे वृश्चिक, 9वी आहे धनु, 10वी आहे मकर, 11वी आहे कुंभ आणि 12वी आहे मीन. ह्या किती राशी आहेत? 12 राशी आहेत. तिने उत्तर कसं दिलं बघा. दुसरी राशी आहे वृषभ. वृषभाचा अर्थ काय होतो? बैल. वृषभाचा अर्थ काय होतो? बैल. ती काय म्हणली? अरे दुसऱ्या, मिथुन, तू तिसऱ्याची अपेक्षा करतो. मिथुन म्हणजे काम वासना. अरे दुसऱ्याचा अर्थ तुम्हाला समजला? वृषभ म्हणजे बैल. अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतो. मिथुन तिसरी रास आहे. तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतो. 5वी रास आहे सिंह, पण मी 5वी रास सिंह, मी सिंहाची 6वी रास आहे कन्या, मी सिंहाची कन्या असल्यामुळं 11वी रास आहे कुंभ. तू जरी कुंभ डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलंस तरी मी तुझी होणार नाही. याला म्हणतात मुलगी. अशी जर मुलगी असेल तर कशाला काय तिच्या जीवाला धोका लागेल हे कडे. याला मुलगी हुशार लागते महाराज. म्हणून अशी दुर्गा ती सुरक्षित पाहिजे. म्हणून कशी गच्च बसली? यांच्या वेळेला आलिपलेला चाललं. हे आलिपलेला लय दिवसाची बंद झाली. त्यांच्या मला टाकला टीव्हीचा रिमोट, खुशाल गप्पा बघायला लागली. असं का? अरे शांत चित्ताने ऐकायला लागले. त्यांच्या खिशात हात चालला नाही ना, अरे जाईल ना मग. ज्या जेवढी आली मला फुरलं पाहिजे. असं आहे का? भाडं लिहिलं पाहिजे. तुझं म्हणणं काय? अरे सगळ्यांना 100 200 दिले, आणखी कार्यक्रम आनंदात होईल. अरे बाबा, लय अपेक्षा आहे तुझी. सगळं करू. अरे वा, ही जगदंबा देवी, ज्या देवीने अवतार धारण केले. आरतीला बाई तुम्ही बरोबर दिल्या, खरं पिठलं बघून लवकर नाव सांगायचं आहे ना.